फिक्स होगा एटलीस्ट कोर्ट ये दे देना सीजीआई सुप्रीम कोर्टात शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक, अशोभनीय आणि अभूतपूर्व प्रकार घडला. सुनावणी दरम्यान एका याचिकाकर्त्यानं थेट न्यायमूर्तींनाच आदेश द्यायला सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी न्यायाधीशांना ज्युडिशियल सर्व्हंट म्हणजेच न्यायिक नोकर म्हटलं. जेव्हा कोर्टाने यावर आक्षेप घेतला तेव्हा त्या व्यक्तीनं काय केलं आणि कोर्टाची प्रतिक्रिया काय होती पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. ही घटना घडली आहे सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठासमोर, जिथं न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक राधे यांच्या खंडपीठात सुनावणी सुरू होती. अलाहाबाद उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर प्रबल प्रताप नावाचा एक याचिकाकर्ता स्वतःची केस लढवण्यासाठी कोर्टात हजर झालेला. जशी त्याची केस पुकारली गेली तसं त्याने थेट न्यायमूर्तींना उद्देशून एक अजब आणि उद्धट विधान केलं. तो म्हणाला, मिस्टर ज्युडिशियल सर्व्हंट, मी तुम्हाला आदेश देतो की लखनौच्या विकासनगरच्या एसीपी विरोधात तातडीनं FIR नोंदवण्याचा आदेश द्या. यावर न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी अत्यंत शांतपणे विचारलं, तुम्ही मला आदेश देताय? तुम्ही आम्हाला आदेश देताय? न्यायमूर्तींनी एवढं विचारताच त्या याचिकाकर्त्याचा संयम सुटला. कोणत्याही चिथावणीशिवाय त्यानं हातात असलेली केसची सगळी कागदपत्र कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावली आणि थेट भारताच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरली. कोर्ट रूममध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिथं उपस्थित असलेले वकील आणि अधिकारी थक्क झाले. पण सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ त्या आक्रमक याचिकाकर्त्याला पकडलं आणि कोर्ट रूमच्या बाहेर नेलं. हा केवळ कोर्टाचा अपमान नव्हता, तर देशाच्या न्यायव्यवस्थेवर झालेला मोठा हल्ला होता. हा याचिकाकर्ता स्वतः एक वकील असल्याचं समोर आल्यानंतर कायदेशीर वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या गंभीर कृत्याची दखल घेत बार काउन्सिल ऑफ इंडियानं तातडीनं त्याची वकिलीचे लायसन्स निलंबित केलं, तर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननं त्याचं सदस्यत्व रद्द करून कडक कारवाई केली. एवढा मोठा आणि गंभीर प्रकार घडल्यानंतर कोणतंही कोर्ट त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवू शकलं असतं, त्याच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करू शकलं असतं. पण इथंच सुप्रीम कोर्टानं आपला सर्वोच्च मोठेपणाने संयम दाखवला. या संपूर्ण प्रकारानंतरही खंडपीठ पूर्णपणे शांत राहिलं. त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. कोर्टानं त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती लक्षात घेतली. कोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट लिहिलं की याचिकाकर्त्याची सध्याची एकूण परिस्थिती पाहता न्यायालय त्याच्या विरोधात कोणतीही दंडात्मक किंवा अवमानाची कारवाई सध्या करण्याचा प्रस्ताव ठेवत नाही. म्हणजेच कोर्टानं त्याला समज देऊन सोडून दिलं. मात्र त्याच्या केसच्या गुणवत्तेचा विचार करता अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला आणि त्याची याचिका फेटाळून लावली. न्यायालयानं दाखवलेली ही सहानुभूती फक्त एका व्यक्तीला दिलेली माफी नाही, तर भारतीय न्यायव्यवस्था किती प्रगल्भ आणि सहनशील आहे याचं उत्तम उदाहरण आहे. खरं तर कायद्यासमोर सगळे समान असतात, पण जेव्हा एखादी व्यक्ती रागाच्या भरात किंवा मानसिक तणावाखाली असं वर्तन करते तेव्हा शिक्षेपेक्षा सुधारण्याची संधी देणं हेच एका मोठ्या न्यायालयाचं लक्षण आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की न्यायाचं मंदिर केवळ न्याय देत नाही, तर मानवी परिस्थिती सुद्धा समजून घेतं. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. ये दे देना सीजीआई